गेली समजायला पुढे पोहोचून गेले आपल्या तिथं. काहीच नाही, पंजाबला जायला पुरत नाही. स्वतःच्या घरी कारोटी तयार करा, त्यात चांगलं दुधाचा. बरं तुम्हाला कसं वाटतं पंजाबच्या गायीने आपल्या काही आपल्या तिकडे लय पंजाबच्या गायला लय मेंटेनन्स येतो. खरेदी करावं नाही करावं नाही खरेदी करा नाही, घरच्या घरी कारोडी बनवा जास्त. पहिले 1-2 शेतकरी आज 5 गोट्यावर गाय घ्या, शेतकऱ्याकडून गाय घ्या. शेतकरी मित्रांनो, मी सिद्धू पडवळ, आपण पाहत आपल्या चॅनल दूध उत्पादक शेतकऱ्याच्या. मित्रांनो, आज आपण एक नवीन अशा व्हिडिओच्या शोधामध्ये आलेलो आहे भोकरदन तालुक्यामध्ये आकाशला कस यांच्याकडे. तर मित्रांनो, आज जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या गोट्याची माहिती. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर माझं नाव आकाश माणिकराव लक्कस, राहणार परत खुर्द, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मला आपल्याकडे सध्या आता किती गाय आहे आणि आपण दूध व्यवसाय कधी चालू केला त्याची माहिती द्या मला. आपल्याकडे 10 गायी आहे पूर्ण. आपल्याला 4 वर्ष झाली पूर्ण चालू करून. 4 वर्ष. आपल्याकडे आता गाय किती आहे? 10 गायी आपल्याकडं. 10 गाई आपल्याकडे. आपल्याकडे दुधावर गाय किती आणि खाली गाय किती आपल्याकडे? सध्या 10 गाय, 7 गायी आपल्या दुधावरती आहे. 4 गाय गावाने. 4 गाई गावाने. त्या 7 मध्ये बी काही 3-3 महिन्याच्या गावाने, काही 3-3 महिन्याच्या गावाने. आता सध्या दूध किती आहे आपलं चालू? दूध 2 टायमात 140 लिटर दूध चालू आहे सध्या. 140 लिटर दूध चालू आहे. आपण गाय जेव्हा सुरुवात केली तर आपण गाय मार्केट मधून खरेदी केल्या का कशा कुठून केल्या त्याची माहिती द्या. पहिले आपले नेमके 2 गाय खरेदी केल्या आपण, शेतकऱ्याकडून खरेदी केल्या आपण. आणि नंतर मग 2 घेतल्यानंतर लोणीवरती खरेदी केल्या. लोणीवरून खरेदी. आपल्या दूध व्यवसायामध्ये येण्याचं कारण कसं, म्हणजे आपण कसं या क्षेत्रामध्ये आला, आपण कशा गाई म्हणजे कोणाचं बघून आला का आपल्या आवड होते आपल्याला, कसं आला आपण क्षेत्रामध्ये आपलं म्हणजे आपल्या कंपनी पेमेंट कमी पडायचं. आपल्याला पुरत नव्हतं ते. आपलं काहीतरी स्वतःच उभं करायचं होतं काहीतरी असंच तो. तर त्यामुळे आपण आलो या धंद्यामध्ये. आपण पहिले एमआयडीसी कंपनी आपल्याला तिथं किती पेमेंट पडायची एमआयडीसी? 10,000 पेमेंट पडायचं आपल्याला. आपण कुठं होतो कंपनीमध्ये? वाकाड कंपनीला होतं कामाला, मेडिसिन फार्मा कंपनी. चंद्रा आहे आपलं, चंद्रा मेडिसिन. आपण आता दूध व्यवसाय चालू करून आपण स्वतःच्या पायावर उभा राहिलो. तर मग या दूध व्यवसायात आता तुम्हाला महिन्याला पेमेंट किती येतं आणि आपल्याला भाव किती पडतो हे सांगा मला. आपल्याला सध्या 29 रुपये रेट पडतोय सध्या दुधाला. आणि आपला रोज आपल्याला 10 दिवसाला पेमेंट 35,000 पडतो. 10 दिवसाला 35,000 पडतो आपल्याला. तर आपण जे खर्च अर्थ जाऊन आपल्याला मिनिमम किती राहते? तरी 50,000 रुपये आपल्याला राहतात सध्या. 50,000 रुपये राहतात पूर्ण. आपला चारा आता विकतचा आहे का घरचा आहे? नाही, चारा आपला पूर्ण घरचा आहे. चारा टोटल घरचा आहे. विकत चारा असेल तर परवडतो का समजा? विकतचं पुरतं, पण सध्या भाव रिवाज आलेले त्यामुळे पुरत नाही धंदा सध्या. विकत सध्या घरचा असला तरच पुरत धंदा, तरच परवडतो समजा. आणि घरचा असला तर जास्त प्रॉफिट असतं. मग घरचा चारा असला तर जास्त प्रॉफिट असतं. आपला आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत गायचं नियोजन कसं चालतं? आपण सकाळी 5:30 ला उठतो, 7:30 पर्यंत चालतात आपलं. सकाळी 2 घंटे, संध्याकाळी 2 घंटे. सकाळी 2 घंटे, संध्याकाळी 2 घंटे. आपलं म्हणजे आम्हाला माहिती थोडक्यात सांगा कसं नियोजन असतं आपलं. सकाळी आपण चारा मिक्सर केला असतो, मुरघास आणि गावंडे मिक्सर केले असतो आपण. आणि मिक्सर केल्यानंतर चारा आधी टाकून घेतो गावानीमध्ये. नंतर दाण भिजवतो. दाण भिजल्यानंतर गाई आतमध्ये घेतो. गाई आपल्या बरोबर आपल्या याच्यावर बांधतो. नंतर चारा टाकला त्यावर दाण टाकतो. नंतर दूध काढायला सुरुवात होते. आणि सकाळी किती वाजता? सकाळी तरी 5:30 ला सुरुवात होती, तर 7 पर्यंत सगळं आवरून जातं सगळं. आता आपल्याकडे त्यांच्याकडे चाऱ्यामध्ये काय काय आपल्याकडे? आपल्याकडं हरभऱ्याचं भूस आहे, गावंडा भूस आहे, आणि मुरघास आहे मक्काचा, आणि कांडेगत नेपियर. आणि अजून दुसरा ऊस वगैरे काही? ऊस नाही वापरत. ऊस नाही वापरत. आपल्याकडे खाद्यामध्ये काय काय आपल्याकडे मक्का भरडा आणि गोळी पेंड. आपण लिटरला देतो का कसं? आपण 300 एका लिटरला 300 ml, 300 ग्रॅम. 300 ग्रॅम. आपण ज्या काही खरेदी केल्या आपण मार्केटून किती काही खरेदी केलं? आपण 2 खरेदी केल्या फक्त. पहिल्या 2 खरेदी केल्या, नंतरच्या घरच्या तयार केलं का? आपण किती काही घरच्या तयार केलं? आतापर्यंत 5 आपल्या घरच्या काही कारवडी आहेत. आपलं आता ब्रीडिंग वर कसं काम चालू? ब्रीडिंग झाली ना. ब्रीडिंग चांगली. आपण आता कोणते सिमेंट भरले सांगतो? एबीएस, डेन्मार्क, आरमाडा. चांगले सिमेंट आपण भरलेले. बिल्डिंग वर काम करू. सध्या ब्रीडिंग वर काम चालू सध्या आपलं. आता आपण किती कालवड तयार केलं सध्याला? आता आपल्या 6 कारोडी आपल्या तयार समजून सध्या. पहिल्या 3 2 दुधावर समजून घ्या आता, आणि 3 आता नेमक्या लागवडीवर. आपण आता मुक्त गोठ्यात अवलंब बघत घेऊन केलंय.
आपला पहिला एक वर्ष फक्त आपला बंदिस्त गोठा होता. हा, नंतर आपल्या गाईला लेमस स्टेटस होताय, हा, त्याच्यामुळे आपण ओपन केलं, त्यातून हा. काम बी कमी झालं, हा, सगळं झालं. आता ओपन केल्यापासून आपल्या गाई फ्रेश राहतात, बिमार पडत नाही, काही पडत. हा. हा, आपला मुक्त वाटा किती आता जागे, किती जागा आपली पूर्ण मुक्त वाट्यामध्ये? आपली तरी बी 4 एक गुंठे 4-5 गुंठे असून. 4-5 गुंठे. हा, आपल्याला मिनिमम किती खर्च आला त्या शेडला? शेडला पूर्ण आपल्याला 4.5 लाख रुपये खर्च आलेला आहे पूर्ण. टोटल 4.5 लाख आपलं गव्हाणी वगैरे सगळं सेट टू झेड पूर्ण. टोटल धरून सांग. हा हा. चालेल. आपल्याला मुक्त गोठा जेव्हा आपलं बंदिस्त गोठा मुक्त गोठ्यामध्ये काय काय फायदे वाटते आपल्याला? आपलं तर त्यापर्यंत आपलं फक्त 8 ते 9 लिटर दूध द्यायचा फक्त गाई. हा, पण आपण ओपन गोठा केला आणि मुरगास केला, हा. त्यापासून आपले 13-14 लिटर गाय दूध द्यायला लागली. मिनिमम आपल्या गाई 2-2, 3-3 लिटर वाढल्या. हा, मुक्त गोठ्याचे भरपूर फायदे आहेत. फायदे. पुन्हा पाणी जेव्हा लागलं आणि तेव्हा आपला कष्ट कमी होता ना. हा, कष्ट कमी होतात. आता आपण एवढं काही तर कोण बघता आपल्याला? स्वतः आपला भाऊ थोडाफार करावं लागतो आपल्याला, आपण स्वतः बघतो. आपण स्वतः बघता. हा, बरं, आता पहिले तुम्ही एमआयडीसी म्हणजे तुम्ही जॉबला होता एमआयडीसी कंपनीमध्ये, हा. तर मग आता इकडे आल्यापासून आपली बरीच काय काय प्रगती केली आपण तरी? बरोबर, ते आपण गाडी घर काम केलं, शेती घेतली, हा, 1 एकर शेती घेतली, हा. पुन्हा गाडी गाडी घेतली, ट्रॅक्टर घेतलं. ट्रॅक्टर पण घेतला. हा, आता 4 वर्षामध्ये आपण बरीच प्रगती हा, केली. बरोबर. पण जेव्हा आपल्याला दुधाला भाव होता तर आपल्याला किती पेमेंट यायची बरं तेव्हा? आपल्याला 1,60,000 पेमेंट यायचं, 60,000 खर्च होता, 1 लाख रुपये आपल्याला त्या पूर्ण. टायमाला. हा, पण आता सध्या जरा सध्या लय कमी आहे सध्या. सध्या जरा कमी म्हणजे आता 40 म्हणजे 3%, 2% खर्च होतो, 1% उरतो फक्त आपल्याला. अशी गोष्ट हा, झाली समजा. हा. तरी मिनिमम किती भाव पाहिजे भरतो झाला तेव्हा आपल्याला चांगला परवडून विकत चारा असला तरी पण? तरी पण आपला कमीत कमी 35 ते 40 रुपये दर पाहिजे दुधाला, हा. तर धंदा पुरू शकतो. नाही तर धंदा सध्या लॉस मध्ये लॉस मध्ये सध्या. विकायचा चारा असेल तर मग पुरतच नाही. तुम्हाला काय वाटतं आता असं दुधाचे दर उतरलेले किंवा तरुणांना दूध व्यवसाय करावा का नाही करावा आता अशा परिस्थितीमध्ये? सध्या थांबावं सगळं. हा, सध्या रेट लय कमी आहे दुधावर. बरोबर आहे. हा, नंतर जेव्हा रेट पडेल वाढन चालू करा, त्या टायमाला दूध व्यवसाय चालू करा. बरं, खरं दूध व्यवसाय तुमच्या मनानं दूध व्यवसाय परवडतो दूध व्यवसाय. दुधावर 100% परवडतो. सध्या आपण झिरो आपलं पहिलं सध्या. हा, याच्या धंद्यात आलो तेव्हा आपली प्रगती झाली काहीतरी. बरोबर. नाही तर आपलं काहीच आपलं असूच नव्हतं काही आपलं. नाही का? याच्यापासून आपलं प्रगती झाली. बरोबर. हा, तर आपण यांच्या आता एक गायची माहिती घेऊया. मला गायची माहिती द्या एकदा. ही आपण स्टार्टिंगला गाय घेतली, हा, ही गाय घेतली आपण 45,000ला. हा, पहिला झोपायला ही फक्त 7 लिटर दूध द्यायची. हा, त्यावेळेस म्हणजे खराब होती कंडिशन याची. हा, दुसऱ्या वेळेस आपल्या व्यायली तर आपल्याकडे डायरेक्ट 14 लिटर पहिली, एक वन टाइम 14 लिटर चालायची. हा. 28 लिटर. आपण कुठून घेतली ती आणि कितीला घेतली आपण म्हणली? ही आपल्या गावात सध्या एक गोठा गाडी उतरली होती. हा, त्या माणसाची पूर्ण गाय खराब झाली, एक गाय खराब होती. त्यावेळेस आपण 45,000ला गाय घेतली होती. ठीक आहे. हा, 45,000ला. आम्हाला तर समोरच्या गायची माहिती द्या. ही गाय आपण धाडवरून घेतलेली गुजर गोठ्यावरून. ही गाय घेतली आपण 80,000ला. ही गाय 12 लिटर वन टाइम झालती. 12 लिटर. हा, 24 लिटर 2 टाइमचं. आपण कितीला घेतली ती? ही 85,000ला घेतली आपण बरोबर. 85,000ला. हा, आपण इथं शेतकऱ्याकडून घेतली का? शेतकऱ्याकडून घेतली. शेतकऱ्याला 85,000ला आपण घेतली. किती दिवस झाले आपल्याला घेऊन? तिला आता दुसरं जाप आहे आपल्याकडे इथं. आता कशी गाव बने का कशी आहे? आता गाव म्हणे ती 4 महिन्याची. सध्या 20 लिटर दूध 2 टाइमचं. आता 4 महिन्याची गाव झाली. हिला आपण कोणतं सिमेंट भरलेलं आहे? तिला आरमाडा भरलेला आहे आपण. एबीएस आरमाडा. साधं भरलं का सेक्शुअल भरलं? सेक्शुअल भरलेलं आहे. सेक्शुअल भरलं. हा, चला ना, मला पुढल्या घ्यायची माहिती. ही आपली घरची कारवड. हिला किती दिवस झाले? हिला येऊन 4 महिने झालेले. बोला तुम्हाला. 4 महिने झालेले तिला येऊन. तिला आता एक महिना झाला भरून तिला. 1 महिना झाला. ही तर दूध किती म्हणले तुम्ही? तिला 14 लिटर दूध आहे पहिला रो. पहिल्या रोज 14 लिटर दूध. हा, ही आपली पंजाबची गायची का? पंजाबच्या गायची ती. कोणत्या सिमेंटने भरली माहिती तुम्हाला? ही बीएचची होती. छोट्या सिमेंटने. आता आम्रपालना भरलेला तिला. हिचे दात वगैरे कशी? बिंदात ती अजून. बिंदात अजून. मित्रांनो पाहू शकता, एकदम अशी उत्कृष्ट गाई अजून बिंदात आहे. तर मित्रांनो, कशी वाटते तुम्हाला गाई कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्हाला. ही पंजाबवरून त्यांनी गाय आणलेली होती. तिची कालवडे आदत कालवडे अजून दात पण केलेली नाही ना, तरी पण येऊन पहिल्याच वेताला तिने 15 लिटर दूध दिलेलं आहे. 2 टायमाला 30 लिटर दूध दिलंय. त्याची कासीस ठेवण पण बघू शकता मित्रांनो. हे ब्रीडचं महत्व आहे. तर मित्रांनो, आपल्या पण गोठ्यात असेच गाय तयार करा. मला का समोर
ही गाय आणली पहिला लोणीवरती लोणीवरून 80,000ला गाय आणली ती. तिसरं जाप आहे आपलं त्याच्या हाताकडे. आता तिसऱ्या खाली होईन आता हिला 1.5 महिना बाकी यायला. आता कोणत्या सिमेंट गाब जायली ही ज्युपिटर एबीएच ज्युपिटर आता ड्राय पूर्ण ड्राय झाली का? पूर्ण डाय झालेली आता. तरी आपल्याकडे किती किती पिळली आपण? 13 लिटर 26 लिटर पिलेली आपण 2 टायमाला. आता तिसऱ्या ना खाल्ली कमी 14 लिटर दूध 28 लिटर 2 टाइम. लोणीनं आपण किती जोड आणला होता का? एकच आणली होती? नाही, एकच आणली, सिंगल आणली होती का? बघू शकता मित्रांनो गाय तुम्ही कशी एकदम टॉप क्वालिटीची आणि अंगात चमक पण एकदम बेस्ट आहे. तर मित्रांनो तुम्हाला कोणती गाय आवडली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. आणि सांगायचं ही गाय आपण तिथे जागीच गोट्यावरून घेतली शेतकऱ्याची 1,05,000ला. रवी बावस्कर कडून 1,05,000ला. 1,05,000ला. किती वेळा तवा घेतली तुम्ही? ही दुसरं वेळात होती तवा घेतली आपण. दुसऱ्या वेळा आपल्याकडे किती दूध दिलंय मालक तिने? हिनं आपल्याकडे 13 लिटर दूध दिलेलं आहे, 26 लिटर दूध दिलेलं आहे. 26 लिटर. आपण कधी घेतलेली? हिला आता 14 महिने झाले घेऊन. 14 महिने. आता आपल्याकडे आता कशी गाब आहे का कशी खाली? गाब आहे 6 महिन्याची गाब आहे. आता 8 रुपये रेट दिला, 8 दिला आता ड्रायव्हर घ्यायची समजा तुम्हाला. आता सध्या 16 लिटर दूध तरी सध्या दिला. आपण आठवताना आता काय काय काळजी घेणार त्याची? आज दूध थोडं तिथं हिरवाळीचा राहणं लागेल तिला, कारण तिला 15-20 दिवस बाकी होता आठवाला. तिला म्हणजे वाळी चारा आणावं लागेल तिला. वाळी चारा. आता सध्या तुम्ही तिला ट्राय करणार? हो. चालेल. आता ही समोरची केस मध्ये ही आपली पहिली कारवळ घरची. आपला अनुभव होता एवढा, त्यावेळेस आपली बोडकी नाही गेली आपण. नाही का? हिनं पण आपली साधी सिमेंटची जर्सी लावलेली होती तिला. 12 लिटर दूध दिलं तिनं पहिल्या रोला. आता 7 महिन्याची प्रेग्नेंट आता आठवलेली नेमकी. आता ट्राय केली? ट्राय केलेली आता हिला आपण कोणतं सिमेंट भरले सांगू शकतो? हिला साधं भरलेलं आहे आपण. साधं भरलेलं आहे. कोणत्या कंपनी तरी? एबीएच भरलेलं आहे. एबीएच साधं भरलेलं आहे. आता कोण समोरची काय कुठे? पण तिकडे फसवेरी करता जास्त पंजाब मध्ये लोक. पंजाबवरून आणली का? हिला काय प्रॉब्लेम झाला मला? हिला त्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं आरमाडा सिमेंटची म्हणून आपल्याला चाट मारली त्यांना. हे लोकलच आहे आपलं साधा एचएफ मध्ये. आपण काही याचं हे केलं का? पेडिग्री चेक केली का आपण? काही चेक केली ते म्हणून तुम्हाला टाकतो म्हणून टाकलं नाही त्यांना काहीच. नाही तुम्हाला त्याची काही माहिती नाही त्यांना? नाही. आपण कोणत्या घेतली ती? अरविंद. कोणता डेअरी फार्म त्यांचं सांगा? तो काही लक्षात नाही. तर पंजाबून तुम्ही कधी आणली ती गाय? हिला झाले आता 10-11 महिने झाले जाणून तिला. 10-11 महिने झाले. कशी फेल गेली ती? फेल गेलेली तिने एवढं दूध नाही दिलेलं. सारखे आपल्या घरच्या कारोडी जास्त दूर जे साध्या एचएफ कारोडी पण जास्त दूरच्या पेक्षा. ती कारोड आपण बघली तीच होती का? हिचीच होती कारोड? नाही हिची कारोड नव्हती. गोरा दिलता. सध्या फक्त 20 प्लस चालली पंजाबची असून काहीच नाही. लोक फक्त किती बसली ती? आपल्या जागेवर 1,35,000ला बसली होती. आपण 4 गाय आणल्या मित्रांना. आपलं 17,000 भाडं आलं तर आपल्याला माग गेली थोडी 1,22,000ला गेली पण नाही. 1,22,000 पुढे तुमची फसवणूक झाली समजायला? पुढे फसवणूक झाली आपल्या तिथं. काहीच नाही, पंजाबला जायला पुरत नाही. स्वतःच्या घरी कारोटी तयार करा, त्यात चांगलं दूध द्यायचा. बरं तुम्हाला कसं वाटतं पंजाबच्या गायीने आपल्या काही आपल्या तिकडे? लय पंजाबच्या गायला लय मेंटेनन्स येतो. खरेदी करावं नाही करा? नाही खरेदी करा नाही. घरच्या घरी कारोडी बनवा जास्त. पहिले 1-2 शेतकरी आसपास गोट्यावर गाय घ्या, शेतकऱ्याकडून गाय घ्या, नंतर गोटा चालू करा. त्याच्या कारोडी बनवा जायला सिमेंट भरा चांगलं, तर आपला गोटा पडू शकतो. आपण बाहेरून गाय आणल्या आपण लॉस जाऊ शकतो. बरोबर आहे. पंजाबहून गाय आपण आणूच नाही. शक्यतो जे नवीन दूध असं सुरू करणार त्यांनी पंजाबहून गाय आणूच नाही. नाही पंजाबहून आपल्या काय जे लोकलच्याच गाय खरेदी करून चांगलं बिल्डिंग वर काम करूनच तरच धंदा करून तरच दूध व्यवसाय करावा. आपण शून्यातून जे केलं तुम्हाला बराच आता 4 वर्षाचा अनुभव आहे. तर चालेल. मला तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.